डी.वाय. पाटील नर्सिंग कॉलेजचा दीक्षारंभ कार्यक्रम डी.वाय. पाटील हॉस्पिटलमधील सभागृहात आयोजित करण्यात आला होता। डी.वाय. पाटील नर्सिंग कॉलेजची 2002 मध्ये स्थापना करण्यात आली। सुरुवातीला डिप्लोमा कोर्सला सुरुवात करण्यात आली। यानंतर BSc नर्सिंग अभ्यासक्रम सुरू करण्यात आला। यावर्षी प्रथम वर्षासाठी 130 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय। या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी दीक्षारंभ समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बोलताना डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल यांनी विद्यार्थी दशेतील शैक्षणिक गती आणि दिशा याचं महत्त्व समजावून सांगितलं। जर दिशा चांगली असेल तरच दशा ठीक असते। दिशाहीन गतीला अर्थ नाही। जगात ज्ञानाची कमी नाही, फक्त घेण्याची वृत्ती हवी। याच ज्ञान घेण्याच्या वृत्तीतून डी.वाय. पाटील नर्सिंग कॉलेजनं उपलब्ध करून दिलेल्या संधीचं सोनं करा, असं आवाहन कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार मुदगल यांनी केलं। डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विश्वनाथ भोसले यांनी कॉलेज निर्मितीच्या इतिहासाला उजाळा दिला। विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून आधुनिक पद्धतीनं शिक्षण देण्यात येत असल्याचं सांगून सकारात्मक राहून आपलं आयुष्य घडवा असं आवाहन त्यांनी केलं। अधिष्ठाता डॉक्टर राकेश शर्मा यांनी नर्सिंगचा अभ्यासक्रम कौशल्य आधारित असल्यामुळं त्याला प्रात्यक्षिकांची जोड देणं महत्त्वाचं असून यासाठी डी.वाय. पाटील हॉस्पिटलचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार असल्याचं सांगितलं। या समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नर्सिंगसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं। या कार्यक्रमाला नर्सिंग कॉलेजच्या अधिष्ठाता आणि प्राचार्या डॉक्टर उषा राणी जे, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर वैशाली गायकवाड, असिस्टंट रजिस्ट्रार संजय जाधव, नर्सिंग सुपरिटेंडंट उर्मिला कारकर यांच्यासह कॉलेजचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते।